सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना आता कृषीमंत्रीपद ओसाडगावची पाटीलकी वाटू लागलेली आहे. कोकाटेंचं या संदर्भातलं आणखी एक वक्तव्य आता समोर आलेलं आहे. कृषीमंत्रीपद म्हणजे ओसाडगावची पाटीलकीच आहे आणि मला हे खातं दिलंय असं वक्तव्य त्यांनी शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरमधल्या एका कार्यक्रमात केलंय. कृषीमंत्र्यांच्या या वक्तव्याची शेतकऱ्यांमध्ये सध्या मोठी चर्चा रंगलेली आहे. जाणीवपूर्वक त्यांनी मला हे या ठिकाणी कृषीचं खातं दिलं. आपल्याला कल्पना आहे ही तशी ओसाडगावचीच पाटीलकी आहे, पण कसं असलं तरी सुद्धा त्यामध्ये सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं. मी कोकाटेंना सल्ला देईन असं नाही, मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना आणि वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांना सल्ला देईन की आपण व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा सांभाळून बोललं पाहिजे. आपली व्यक्तिगत प्रतिभाही खराब होते, आपल्या पक्षाची होते, शासनाची होते. माणिकराव कोकाटेंना उद्देशून मी बोलत नाही. माणिकराव कोकाटे, चंद्रकांत पाटील अशा सगळ्यांना उद्देशून मी बोलतो की तेच बोला, पण नीट बोला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.